मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. साधारण 12-13 वर्षांपूर्वी आम्ही सोमवार पेठ सोडली. आम्ही म्हणजे माझ्या कुटुंबाने. हा भाग म्हणजे पुण्याची अगदी मध्यवस्ती. जुन्या पुण्याची तंतोतंत ओळख. इथंच आमचा लहानसा वाडा होता. माझ्या पणजोबांनी 30-32 साली कधीतरी विकत घेतलेला. वाड्यात 3ऱ्या मजल्यावर पोटमाळा वजा घरात आम्ही राहायचो. घराच्या मातकट भिंतीवरच्या उडालेल्या पोपड्यांमधून तऱ्हेतऱ्हेचे आकार शोधत सकाळच्या वेळी खिडकीतून अलगद येऊन घरभर पसरणाऱ्या कोवळ्या उन्हाची ऊब घेत आणि दुपारच्या रणरणत्या उन्हाने तापलेल्या पत्र्याच्या छपराचा दाह सोसत आम्ही भावंड वाढलो. तसं पाहिलं तर 12-13 वर्ष हा काही फार मोठा काळ नाही. ज्या घराशी, ज्या परिसराशी जन्मापासूनचं नातं जडलं त्याची आपल्याला आणि आपली त्याला ओळखच पुसून जावी इतका मोठा तर नक्कीच नाही. पण या एवढ्याशा काळातच पुलाखालून इतकं पाणी वाहून गेलंय की या परिसराचा चेहरा मोहराच बदलून गेलाय. नात्याच्या ऋणानुबंधांच्या एक एक खुणा पुसत चालल्या आहेत. आमचा वाडा ज्या गल्लीत होता तिचं नाव खडीचं मैदान. ही या शहरातली सामान्याहून सामान्य, कुणाच्या खिसगणतीतही नसलेली एक नगण्य गल्ली. हिथून तिथून सारी सामान्य माणसांचीच वस्ती. त्यांना तुम्ही दारिद्र्य रेषेखालचे म्हणा वा वरचे म्हणा, त्यानं काही फरक पडला नाही. त्यांचा जगण्याचा झगडा कधी चुकला नाही. जाती धर्माची लेबलं इथल्या लोकांनीही मिरवली असतील, पण त्यांच्या वाट्याला येणाऱ्या कष्ट, दुःख, अवहेलनेने कधी हा भेदभाव पाहिला नाही. बाप्यांची शिवराळ भांडणं, हाणामाऱ्या, दारू पिऊन झिंगत येणं हे हिथं स्वभावताच घडणार. सार्वजनिक नळावर पाणी भरताना नाही तर धुणी धुताना एकमेकींच्या अंगावर बाया बापड्यांनी धावून जाणं काय, किंवा दुपारच्या वेळी आपापल्या दारात बसून दुसरीच्या घरातले गहू, ज्वारी, तांदूळ निवडणं काय, हेच इथलं रोजचं जिणं. सगळ्या घरांची दारं सताड उघडी. झाकून ठेवावं, लपवून ठेवावं असं त्यांच्याकडे काहीच नव्हतं. अशा वस्तीला बकाल म्हणतात हे मला मी कॉलेजात गेल्यावर माझ्याकडे आलेल्या एका मित्रामुळे समजलं. माझ्या घरून परतताना तो म्हणाला, काय बकाल वस्तीत राहतोस रे तू? तेव्हा माझ्या गल्ली विषयक अभिमानाला ते फार लागलं होतं. पुढे आणखी एका मित्राने माझी समज अशीच वाढवली. तो म्हणाला होता, तू वाड्यात राहतोस म्हणजे एकाच खोलीत राहत असणार. एकाच खोलीत खाट, स्टो, देवघर, फोटो, कपाट आणि त्यातच माणसं. शिवाय तुमच्या वाड्यात संडास एकच असणार, सगळ्यांसाठीच कॉमन. त्यावेळी मला त्याचं म्हणजे माझ्या मित्राच्या बोलण्याचं वैषम्य वाटलं होतं. माझ्या वाड्यातल्या परिस्थितीचं नाही. माझे शाळेतले आणि नंतर कॉलेजातले बरेचसे मित्र कॉमन संडासवाल्या आणि साध्या सुध्या खोल्यांच्या वाड्यातच तर राहत होते. अपार्टमेंट वगैरे गोष्टी खास पैसेवाल्यांसाठीच होत्या. पण अलीकडेच माझ्या वाड्याचं अपार्टमेंट होण्याआधी मी माझ्या मुलीला वाड्यात घेऊन गेलो होतो. तेव्हा तिने विचारलं, पप्पा, आपण या एवढ्याशा घरात कसे राहत होतो? मला प्रश्न पडतो. मी जर वाडा सोडला नसता आणि माझी मुलगी हितच वाढली असती तर तिने हा प्रश्न विचारला असता का? या प्रश्नाचं उत्तर मी खात्रीनं नाही असं देऊ शकत नाही. कारण हा आता अपार्टमेंटचा काळ आहे. जुनी घरं, वाडे, वस्त्यांचं झटपट अपार्टमेंटीकरण होत आहे. याला खडीचं मैदान नावाची ही नगण्य गल्ली देखील अपवाद नाही. या गल्लीचं एक वैशिष्ट्य सांगायला हवं. ही गल्ली जरी सोमवार पेठेत असली तरी एका हाताला रास्ता पेठ आणि दुसऱ्या हाताला मंगळवार आणि कसबा या पेठा हाकेच्या अंतरावर आहेत. अपार्टमेंटीकरणाची मोहर प्रथम रास्ता पेठेवर उमटली. पेशवाईतल्या सरदार रस्त्यांच्या नावाने असलेल्या रास्तेवाड्याच्या गडगंज जागेवर 71-72 सालीच अपार्टमेंट्स उभी राहिली. पुण्यातल्या पहिल्या वहिल्या अपार्टमेंट्स पैकी ती काही असतील. आता तर साऱ्या रास्ता पेठेतच कॉन्क्रीटच्या इमारतींचं मोहोळच्या मोहोळ उठलंय. रास्तेवाड्याचं दर्शनी प्रवेशद्वार
आतला मुख्य वाडा, बैठ्या चाळीतली काही घरं आणि रामाचं मंदिर एवढाच इतिहास काय तो उरलाय. इथे उगम पावलेली ही भवन क्रांती हळूहळू आसपासच्या सोमवार, मंगळवार आणि कसबा या बकाल मानल्या गेलेल्या पेठांमध्येही प्रवाहित झाली. आधी मुख्य रस्त्यांच्या लगतचा प्रदेश काबीज करून आता ती लहान मोठ्या गल्ल्यांमध्ये झिरपली आहे. जुन्या घरांच्या वाड्यांच्या जागी नव्या इमारती उभ्या राहत आहेत. काही बांधून पूर्ण झाल्या आहेत. काहींचे सांगाडे उभे राहिले आहेत. कुठे नुकत्याच जमीनदोस्त केलेल्या घरांचे ढिगारे उपसणं चालू आहे. इमारतीसाठी पाया खणलेल्या जागा दात काढल्यानंतर पडलेल्या खड्ड्यांसारख्या दिसत आहेत. लोखंडी सळ्या, सिमेंट, विटा वाहून नेणारे ट्रक धुरा उडवत आहेत. त्याचा दाट थर या परिसरावरती पसरला आहे. गेल्या काही वर्षांतर ही घडामोड कमालीची वाढले. त्यामुळे गल्ली बोळांचा नकाशाच बदलत चाललाय. साऱ्या खाणाखुणा बदलत आहेत. खडीच्या मैदानात माझ्या जुन्या घरासमोरची रांग केव्हाच इमारतींमध्ये परिवर्तित झाली आहे. या रांगेच्या सुरुवातीचा गायकवाडांचा जुना भक्कम वाडा मात्र अद्याप तसाच उभा आहे. पूर्वी जेव्हा बाकीची घरं छोटी आणि मातकट होती तेव्हा हाच वाडा टोलेजंग मस्तवाल वाटायचा. आता तो बापूडवाणा दिसू लागलाय. खरं तर खडीच्या मैदानात ते मैदान कुठं आहे या प्रश्नाचं उत्तर माझ्या वडिलांनाही देता आलेलं नव्हतं. तरीही मैदान म्हणून दाखवावं असं पटांगण समोरच होतं. या पटांगणात आधी पालिकेच्या माता बाल संगोपन केंद्राची एकमेव वास्तू होती. या पटांगणात खेळायला आम्हाला मुभा होती. आता या पटांगणात महापालिकेनेही आणखी इमारती उभ्या केल्या आहेत. त्यामुळे मुलांना खेळायला आता इथे जागाच नाहीये. अपार्टमेंटीकरणामुळे इमारतींनी घरं आपल्या पोटात सामावून घेतली आहेत. त्यामुळे निवड टिपणं करणाऱ्या, मुलांच्या केसांची वेणीफणी करणाऱ्या बायका आता दिसत नाहीत. सकाळी दाताला मिश्री लावून चुळा भरणारे लोकही दिसत नाहीत. कॉमन नळ आणि संडास आता दिसत नाहीत. त्यामुळे त्यावरून होणारी भांडणं आता बहुधा उद्भवत नसावीत. वर्षानुवर्ष या परिसराची एक जीवनशैली ठरून गेली होती. ती आता बदलली आहे का? मुद्दामच मी असा प्रश्न विचारतो आहे. एवढे सगळे बदल सांगितल्यानंतर जीवनशैली बदललीच आहे असं मी सांगून टाकायला हवं होतं. कोणी म्हणेल हे चांगलंच आहे. शहरातल्या गरीब वस्तीचा कायापालट होतोय. या वस्तीवरचा बकालपणाचा शिक्का आता पुसला जातोय. हे प्रगतीचं लक्षण आहे. तसं ते असेल तर चांगलंच आहे. पण मला शंका आहे. ही वस्ती तिथल्या मूळच्या माणसांसह बदलते की त्यांच्याशिवाय? मध्यंतरी मला एकदा सत्या भेटला होता. सत्या जवळपास माझ्याच वयाचा, कदाचित थोडा लहान असेल, हुशार होता, पण फारसा शिकला नाही. त्याची शिकण्यासारखी परिस्थिती नव्हती. आधी तो रिक्षा चालवायचा, आता कार चालवतो, ड्रायव्हर म्हणून काम करतो. ही त्याची प्रगती. हा खडीच्या मैदानात राहायचा. दादा, किती दिवसांनी भेटलास रे, असं म्हणत त्याने मला थांबवलं. चहा घेऊ म्हणाला. जवळच्याच अमृततुल्यमध्ये चहा घेता घेता त्यानं माझी विचारपूस केली. स्वतःच सांगितलं. म्हणाला, आधी रिक्षा चालवत होतो, आता कार चालवतोय. कोणाची नोकरी नाही करत. फ्रीलान्स ड्रायव्हर आहे मी. सगळ्या गाड्या चालवतो. मारुती पासून मर्सिडीज पर्यंत सगळ्या गाड्यांचं इनआउट माहिती आपल्याला. वर्दी करत करत अर्धा भारत फिरून आलोय. आता यार मला स्वतःचं गॅरेज टाकायचंय, नाहीतर ड्रायव्हिंग स्कूल सुद्धा चालवू शकतो मी. त्याच्याजवळ असलेल्या गाडीतून त्याने मला लिफ्ट दिली. वाटेत जाता जाता तो एके ठिकाणी थांबला. म्हणाला, चल तुला माझं घर दाखवतो. ती झोपडपट्टीच होती. दाटी वाटीच्या घरांमधून कशी बशी वाट काढत त्याच्या घरी गेलो. घर कसलं? चारही बाजूंनी पत्रे ठोकलेली ती एक शेड होती. तिथेच तो त्याच्या कच्च्या बच्चांसह राहत होता. त्याचं सोमवार पेठेतलं घर यापेक्षा कितीतरी बरं होतं. मी त्याला विचारलं, सोमवार पेठेतलं घर का सोडलंस तू? तो म्हणाला, सोडलं नाही, सोडावं लागलं. कारण सरळ होतं. बिल्डरने घरमालकाकडून वाडा विकत घेतला होता. वाड्यात याचं घर होतं 10x10चं. नियमाने बिल्डर त्याला तेवढी जागा द्यायला बांधील होता. बिल्डरने त्याच्या पुढे पर्याय ठेवला, जागा की पैसा. जागेच्या बदल्यात बिल्डर त्याला काही ₹1000 द्यायला तयार होता. स्वतःचं गॅरेज काढण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सत्याने पैशाचा पर्याय निवडला. आधीपेक्षा जास्त बकाल जागेत त्याची रवानगी झाली. बिल्डरने दिलेल्या पैशांची कशी वाट लागली ते समजलंच नाही. त्याचं गॅरेजचं स्वप्न ते स्वप्नच राहिलं. नाहीतरी तेवढ्या पैशांत
ते अशक्यच होतं. सोमवार पेठेत जातोस की नाही रे कधी तू? मी त्याला विचारलं. तो म्हणाला, नाही यार, तिथे जाऊन काय करायचं? फारसं कुणी राहिलं नाही तिथे. घरं बदलली, माणसं बदलली. आमच्या वाड्याचं काय झालं तेही सांगायला हवं. हा वाडा माझ्या वडिलांचा आणि त्यांच्या आतेभावाचा. दोघांचा वाटा अर्धा अर्धा. सगळे मिळून इनमिन 1200 चौरस फूट, त्यात 6 भाडेकरू. वाडा जीर्ण शीर्ण झालेला, पडझडीला सुरुवात झालेली. शेजारच्या 2 घरांच्या आधाराने कसाबसा बचाव केलेला. आम्ही राहत असलेल्या सर्वात वरच्या मजल्यावरच्या पोटमाळावजा घराला असा आधारच नव्हता. एका बाजूच्या भिंतीचा काही भाग पडला. त्यामुळे जवळपास अर्धी भिंतच उतरवावी लागली. तिथे पत्रे ठोकावे लागले. घर धोकादायक झालेलं होतं. सोमवार पेठ सोडणं हा माझा नाईलाज होता. आधी त्यावेळी मी नोकरी करत असलेल्या कंपनीच्या क्वार्टरमध्ये आणि नंतर कर्जाऊ घेतलेल्या पैशांच्या बळावर यथावकाश एका उपनगरातल्या अपार्टमेंटमध्ये माझं स्थलांतर झालं. खरं तर यात खंत वाटण्यासारखं काय आहे? कुणीही याला उध्व रेषेचा प्रवास म्हणेल, पण माझ्या मनात अजूनही डिस्प्लेस झाल्याचा सल कायम आहे. त्यावेळी मला एका वकिलाने सल्ला दिला होता. तुम्ही स्वतः वाड्याबाहेर पडलात हे चांगलंच झालं. आता तुमची बार्गेनिंग पॉवर वाढेल. या वकिलाने मला सांगितलं, वास्तूत दीर्घकाळ राहणाऱ्या भाडेकरूचा त्याच्या ताब्यात असलेल्या जागेवर हक्क असतो. तुम्ही शांत राहा, वाडा पडू द्या. एकदा ताबेदार डिस्प्लेस झाला की त्याच्या हक्कांची ऐशी तैशी. कोर्टात जातील, भांडत राहतील, त्याने काही फरक पडत नाही. मी म्हणालो, हे क्रूर आहे. क्राईम आहे हा. वकील म्हणाला, हा व्यवहार आहे. सगळं असंच चालतं. माझ्यासारखा घरमालक डिस्प्लेस होतो तरी त्याची मालकी कायम राहते. शहाणे सुरते भाडे करू जुनाट वाड्यातल्या घराला टाळं ठोकून ताबा कायम ठेवतात. सत्यासारखा कोणी आपला हक्क विकून आपखुशीने विस्थापित होतो. कशाला क्राईम म्हणायचं हा तुमचा प्रश्न असतो. नियम ओलांडून काही केलं तर तो गुन्हा असं कायदा म्हणतो. चौकटीच्या आत सबकुछ जायज असतं. त्याला फार फार तर तुम्ही व्यवहारातली क्रूरता म्हणू शकता किंवा भावनाशून्य व्यवहार. मला भेटणारे बिल्डर म्हणायचे, तुमचा वाडा लहान आहे, त्यात एवढे भाडे करू, काही जण इथे राहत नाहीत, पण घराला कुलूप ठोकून ताबा ठेवला आहे. सगळ्यांना जागा द्यायची, मग आम्हाला हो काय मिळणार? आम्ही तुम्हाला काय देणार? आमच्या वाड्यात 6 बिऱ्हाडं. 2-3 सोडले तर इतरांची परिस्थिती बेताची. त्यांचं हातावरचं पोट. त्यात एकाच खोलीत 3-3 संसार. आपापसांतले हेवे दावे, भांडणं. एवढ्या सगळ्यातूनही कधीतरी व्यवहार झाला. अपार्टमेंट उभं राहिलं. शहाण्या सुरत्या भाडेकरूंनी त्यांच्या गायाची किंमत वसूल केली. ज्यांची परिस्थिती बरी होती त्यांनी तिथंच थोडी जागा विकत घेऊन स्वतःला ऐसपैस केलं. उरलेले काही सामावले गेले, काही बेदखल झाले. गंगूबाई त्यांच्यापैकीच एक. 75ची गंगूबाई आता या परिसरात राहत नाही, परंतु तरीही ती रोज इथल्या टपरी वजा एका दुकानात येऊन बसते. उभी हयात या परिसरात गेल्यानंतर तिला हितलं नातं तोडवत नाही. करत्या काळात ती एका मिलमध्ये कामगार होती. कापसाचं सूत बनवण्याच्या मशीनवरती काम करायची. 4 मुलं आणि 2 मुलींची ही आई. निवृत्तीनंतर मिळालेली प्रॉव्हिडंट फंडाची पुंजी केव्हा संपून गेले. नवरा कुठल्याशा सरकारी खात्यात कामगार होता, त्याची मिळणारी पेन्शन हेच तिचं उत्पन्न. एक मुलगा नोकरीला लागला, वेगळा झाला. बाकी तिघांची दैनाच. एकाच कुठल्याच नोकरीत धड जमलं नाही. दुसरा अधूनमधून रिक्षा चालवतो. तिसरा काहीच काम न करता भ्रमिष्ठासारखा बसून राहतो. वाड्यातल्या टिचभर जागेसाठी मात्र तिघांमध्ये भांडण. जागा मिळते म्हटल्यावर नोकरीत सुस्थिर झालेला मुलगा पुढे आला. जागा घेईन, पण या तिघांना हित थारात देणार नाही म्हणाला. भांडण चौघांचं झालं आणि घर हातातून निसटलं. कायद्याचा हक्क जागच्या जागी राहिला. गंगूबाईला विचारलं, कशी आहेस तू? ती म्हणाली, बरी आहे. मुलांचं कसं आहे? विचारल्यावर ती क्षीण हसली. म्हणाली, त्यांचं काय व्हायचंय? एकालाही धड त्यांचा संसार करता येत नाही. त्यांची पोरंही आता त्यांच्याच मार्गावरती चालली आहेत. तिने माझ्या गालांवरून हात फिरवला आणि आपल्या कानांजवळ ठेवून कडाकडा बोटं मोडली. प्रेम व्यक्त करण्याची ही पद्धत, तुझं भलं होऊ दे म्हणण्याची ही पद्धत. एकनाथ 70च्या जवळ पोहोचलाय, पण अजून शाबूत आहे. 1.5 वितीच्या आपल्या घरासमोर बसून करवतीने लाकूड कापत होता. हा त्याचा पारंपरिक व्यवसाय आहे.
तो कसबी कारागीर आहे. सडपातळ काटक बांधणीचा हा हुरहुन्नरी इसम काल परवापर्यंत या गल्लीचा ताईत होता. खडीच्या मैदानाचा गणपती हा हलत्या देखाव्यांसाठी प्रसिद्ध होता. त्यामागची सारी कल्पकता याचीच असायची. गणेशोत्सवाच्या आधी महिनाभर हा इतर पोरांना घेऊन राब राब राबायचा. मूर्तीच्या हालचाली नियंत्रित करण्याची यंत्रणा हा स्वतः उभी करायचा. तसा हा हाडाचा कार्यकर्ता, एकदम सार्वजनिक माणूस. आसपासच्या नेते मंडळींनी त्याला वापरून घेतलं आणि सोडून दिलं. तिरमिरीत येऊन त्याने एकदा कॉर्पोरेशनची निवडणूकही लढवली. कदाचित किंगमेकर होण्यापेक्षा स्वतःच किंग व्हावं असं त्याला वाटलं असावं. सपशेल पडला. मग तो फक्त गणेशोत्सवापुरता मर्यादित राहिला. लाऊडस्पीकर, टेप रेकॉर्डर, कॅसेट, इलेक्ट्रिकच्या माळा पुरवण्याचा, डेकोरेशन करण्याच्या व्यवसायात रमला. पण गरीब तो गरीबच राहिला. अलीकडच्या काळात इथला गणपती पाहायला मी कधी आलो नाही, पण त्याच्या इतकी हुनर आता कोणी दाखवत नसावं. गल्लीत अजून जी काही मोडकळीला आलेली घरं दिसतात त्यात याचंही एक. यानं घर खाली करावं म्हणून मालकाने बहुधा तगादा लावला आहे, पण त्याला बदलणारा हा माणूस नाही. आता मालक हा किंवा वाडा दोन्हींपैकी काहीतरी एक उद्ध्वस्त होण्याची वाट पाहत असावा. एकनाथच्या घरासारखी आणखीही काही घरं इथे अजून कशीबशी उभी आहेत. या घरांच्या आश्रयानं अजूनही काही संसार तग धरून आहेत. इथली माणसं कुठे कुठे कामगार म्हणून काम करणारी नाहीत, तर काहीतरी कारागिरी करणारी. मिल हा अनेकांचा आधार होता. ती तर बंद पडली आणि त्यांचा रोजगार गेला. मधल्या काळात आसपासचे वर्कशॉप्सही थंडावले आणि हातांना काम उरलं नाही. रिक्षाच्या धंद्यात गर्दी इतकी वाढली की पोट पुरेसं भरण्याची आशाच उरली नाही. त्यांचा जगण्याचा झगडा अधिकच तीव्र बनलाय. घराघरांवर शिवणकामाच्या, फॉल पिकोच्या, प्लंबर वायरमनच्या पाट्या दिसतात. त्या पाहून कुणाला स्वयंरोजगारीचं पेव फुटल्याचा भास होईल, पण त्यामागे पसरलेल्या बेरोजगारीच्या छायेची कदाचित जाणीवही होणार नाही. रास्तेवाड्याच्या चौकात लॉटरीच्या दुकानांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या 7-8 वर्षांत या चौकाला लॉटरी मंडीचं स्वरूप आलं आहे. तिथे गल्लीत राहणारा पक्या भेटला. खर तर याचं नाव प्रकाश, पण त्याला जन्मात कोणी या नावानं हाक मारली नसेल. तिथे त्याने वडापावची गाडी लावली आहे. लहान असताना हा पक्या मला मंगळवार पेठेतल्या एका गल्लीत घेऊन जायचा. मला म्हणायचा, मन्या चटकन सांग 7 की 9. मी 9 म्हटलं की गायब व्हायचा. थोड्या वेळात परत यायचा. म्हणायचा, मी 9व्यावर खेळलोय. हे मटक्याचे आकडे आहेत हे मला समजत होतं. मला बरोबर नेण्याचं लॉजिक त्याने एकदा मला सांगितलं होतं. अरे तू बरोबर असलास म्हणजे घरच्यांना संशय येत नाही रे. एकदम बिंदास, आणि तुझा आकडा एकदम लकी असतोय रे. मटका जुगार हे प्रकरण तसं नेहमीच. पण लॉटऱ्यांमुळे ते आता खुलेआम झालंय. पक्या मिलमध्ये कसाबसा चिकटला होता, पण सध्या बेकारच आहे. वडापावाची गाडी आणि लॉटरीचं तिकीट हे त्याचे आधार आहेत. एक ना एक दिन लग चमकेगा रे, भरपूर पैसा मिलेगा, हे त्याचं स्वप्न अजून कायम आहे. पक्या सांगत होता, बिल्डरमुळे घरात झगडा लागलाय. बिल्डर या घराचं अपार्टमेंट करायला तयार आहे. भाडेकरूंना जागा द्यायला तयार आहे. त्यासाठी त्यांच्या ताब्यात असलेल्या जागेच्या बांधकामासाठी पैसे हवे आहेत. पक्याकडे पैसा नाही. त्याची एक बहीण आहे. तिचं लग्न झालंय. ती पैसे द्यायला तयार आहे, पण तिला घर तिच्या नावावर हवंय. पक्यानं तिथे राहावं, पण तिला दरमहा 500 रुपये भाडं द्यावं असं तिचं म्हणणं आहे. यात तसं गैर काय आहे? पण नातं आणि व्यवहार यांची गल्लत पक्याच्या मानसिकतेला पचत नाहीये. टिचभर जागेची सत्ता आता इथल्या लोकांना कळू लागली आहे. त्यातून घराघरांत कलह माजू लागले आहेत. नातेसंबंध विस्कटू लागले आहेत. याचा उपयोग कसा करायचा हे बिल्डर मंडळी चांगलं जाणतात. जेवढे लोक इथून कटतील तेवढे स्क्वेअर फूट मोकळे होतील. स्क्वेअर फूट मोकळे झाले तरच मज्जा आहे. इथल्या लोकांना घरं बांधून देण्याच्या चॅरिटीत कोणाला रस आहे? स्क्वेअर फुटांच्या इंच लढाईत मागे कोण हटणार? डिस्प्लेस कोण होणार हे स्पष्टच आहे. रास्तेवाड्याच्या चौकात उभा राहून मी बदललेली स्कायलाईन पाहतो आहे. जवळच एका मोठ्या इमारतीचं बांधकाम चालू आहे. पूर्वीही इथे एक इमारत होती. तळमजल्यावर इराण्याचं एक हॉटेल होतं. पुढे ते बंद पडलं. ती जागा अनेक वर्ष बंदच होती. तिथे भूत असल्याची अफवा पसरली होती. आता ते या भूताटकीच्या संशयासह जमीनदोस्त झालं आहे. रस्त्यावर लोकांची गर्दी आहे. त्यात मला ओळखीचे चेहरे दिसत नाहीत.
कुणाचे ओळखीचे हात खुणावत नाहीत. कुणाची ओळखीची साद कानावर पडत नाही. अनेक नवे चेहरे दिसत आहेत. ते कोण आहेत माहीत नाही. त्यांची माझी ओळख नाही. इथल्या ओळखीचे अनेक चेहरे कुठे गेलेत माहीत नाही. इथल्या बदलत्या खुणांची ओळख काही केल्या मला लागत नाही. हा परिसर आता मला उपरा वाटतो आहे आणि या परिसरासाठी मीही आता उपरा आहे.